नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा 4400 ते 4700 च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे। मागच्या 5 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं दबावात दिसत आहे। पण जाणकारांच्या मते 15 तारखेनंतर देशामध्ये जसजशी सोयाबीनची विक्री त्या ठिकाणी कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला काही प्रमाणात या ठिकाणी आधार खालच्या स्तरावरून मिळू शकतो। यामुळे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जरी असली तरी सोयाबीनच्या बाजारभावात 31 तारखेपर्यंत प्रचंड तेजी येणार नाही। पण एवढी मात्र गोष्ट खरी की 31 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ही तेजी 100 ते 200 ची असेल आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर तुम्ही एकदा सोयाबीनची विक्री न करता प्रत्येक टप्प्यावरती जर या ठिकाणी तेजी पाहून सोयाबीनची विक्री केली तर 100% आपला होईल फायदा। मग सोयाबीनचा पहिला टप्पा 4800 च्या भावावर 25%, सोयाबीनचा दुसरा टप्पा 5000 च्या भावावर 50% आणि सोयाबीनचा तिसरा टप्पा 5200 च्या भावावर 25% जर विक्री केला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा, कारण प्रत्येक तेजीमध्ये आपण सोयाबीन विक्री करत जाणार। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राइब राहिला असेल तर YouTube वर हा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। आणि फेसबुक वर पाहत असाल हा व्हिडिओ तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला नक्की लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।